देशातील 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये 3 राज्यात भाजपनं घवघवीत यश मिळवलं, तर काँग्रेसने एका राज्यात सत्ता काबीज केली। निकाल लागले, जल्लोष साजरा झाला आणि आता वेध लागलेत ते मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचे। राजस्थान सारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसला भाजपने सत्तेतून बाहेर खेचलं। आता तिथं कोण मुख्यमंत्री होणार याची सर्वाधिक चर्चा आहे। प्रमुख दावेदार असलेल्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडे जिंकून आलेल्या 70 आमदारांनी हजेरी लावून मुख्यमंत्री पदावरची दावेदारी प्रबळ केली आहे। असं असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीकरांच्या मनात कोणी इतर आहे का म्हणून चर्चेला जोर चढलाय। वसुंधरा राजे यांच्या व्यतिरिक्त आणखी एक नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे, ते म्हणजे महंत बालकनाथ। महंत बालकनाथ यांच्या नावाची राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा असल्यानं आपण त्यांच्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात। या निवडणुकी अगोदर देश पातळीवर महंत बालकनाथ यांचं नाव कधी चर्चेत आलं नव्हतं, परंतु राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता येताच भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ या नावाने त्यांना ओळखलं जातं। राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी बाबा बालकनाथ यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्यापासून त्यांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जाते। बाबा बालकनाथ आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही नाथ संप्रदायाचे आहेत। दोघांचा पेहराव देखील सारखाच आहे। दोघेही भगवी वस्त्र परिधान करतात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी ज्या प्रकारे काम केलं त्याच प्रकारे राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवली जात आहे। त्यातूनच मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होतीये। राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील कोहराणा गावात 16 एप्रिल 1984 रोजी बालकनाथ यांचा जन्म झाला। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बालकनाथ यांचं संपूर्ण कुटुंब लोककल्याण आणि संतांच्या सेवेत होतं। वयाच्या 6व्या वर्षीच त्यांनी अध्यात्माचा अभ्यास सुरू केला। गुरूंकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांना महंत चंदनाथ यांच्याकडे पाठवण्यात आलं। तिथे त्यांना बालकनाथ हे नाव पडलं। 29 जुलै 2016 रोजी महंत चंदनाथ यांनी बालकनाथ यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आणि ते मठाचे 8वे महंत झाले। महंत बालकनाथ हे भाजपचे फायर ब्रँड नेते आहेत। भाजपच्या हिंदुत्वाशी अगदी मिळता जुळता चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। आत्ताची विधानसभेची निवडणूक लढवण्या अगोदर ते लोकसभेत खासदारही आहेत। अलवर जिल्हा हा बालकनाथ यांचा बालेकिल्ला असून अलवरच्या आसपासच्या भागात त्यांची मजबूत पकड आहे। राजस्थानच्या तिजारा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेत। भाजपने त्यांना खास हेतूने विधानसभा निवडणुकीत उतरवलं असल्याचं दिसतं। उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानात भाजप दुसरा योगी खुर्चीत बसवतील का, हाच यावेळी सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न आहे। मात्र मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अनुभवी वसुंधरा राजे यांना बाजूला ठेवून बाबा बालकनाथ यांना मुख्यमंत्री करणं भाजपला सोपं जाईल का, आणि तेही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वरिष्ठ नेते जुन्या व अनुभवी नेत्यांना डिवचण्याची रिस्क घेतील का, हा देखील प्रश्न आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।